अँगल शिकणार आहे इंग्लिशमध्ये. चला, तर ह्याला म्हणतात राईट अँगल, ह्याला म्हणतात ऑब्ट्यूज अँगल आणि ह्याला म्हणतात ॲक्यूट अँगल. आणि हा बरोबर 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि हा 90 डिग्रीपेक्षा खाली म्हणजे छोटा. हे बघा, इथं अँगल, हा अँगल, इथं अँगल, हा अँगल आणि इथं अँगल, हा अँगल. म्हणजे हा 90 डिग्रीपेक्षा लेस, हा 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर दॅन आणि हा मीन्स सगळे 90 डिग्रीपेक्षा बरोबर 90. हा, चला चला आपण आता अँगलची नावं लिहायची तर पाठ करायची. हा आहे ऑब्ट्यूज अँगल. चला, OBTUSE ऑब्ट्यूज, ANGLE अँगल, ऑब्ट्यूज अँगल. आणि हा राईट अँगल, RIGHT राईट आणि अँगल, ANGLE अँगल. आणि हा ॲक्यूट अँगल, हा ACUTE acute, ANGLE acute angle. हा राईट अँगल. हा RIGHT राईट, ANGLE हा राईट अँगल. चला, ऑब्ट्यूज अँगल, राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि राईट अँगल. चला, आता आपण ह्याच्या पुढचा भाग बघूया. त्यावर लाईकचा. आज आपण चित्रात पाहूया. ही एक घसरगुंडी आहे. त्याला किती अँगल आहेत? 1 2 3 4. चला, इकडचं बघितलं आपण, आता इकडचं बघूया. हां, इकडं ॲक्यूट अँगल, इकडं ॲक्यूट अँगल, इथं राईट अँगल आणि इथं पण ॲक्यूट अँगल. चला, इकडचं बघूया. 1 2 3 4 5 6 अँगल आहेत. चला, हा ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल. हा राईट अँगल, राईट अँगल. चला, इकडचं बघितलं आहे, आता घरचं बघूया. चला, इथं खूप अँगल आहेत, बघूया. इथं ऑब्ट्यूज अँगल, इथं राईट अँगल, इथं राईटच आहे, राईट अँगल, हे पण सगळे राईट अँगल. आणि इथं पण राईट अँगल, ॲक्यूट अँगल. चला, आपण या झाडाकडे बघूया. बोललं तरी ते खूप जास्त आहेत. चला, 1 2 3 4. इथं ॲक्यूट अँगल, इथं ॲक्यूट अँगल आणि इथं ॲक्यूट अँगल आणि इथं पण ॲक्यूट अँगल. चला, इथं बघूया. चला, 1 2 3 4. राईट अँगल, राईट अँगल, राईट अँगल. चला, टोपीकडे बघूया. इथं ॲक्यूट अँगल आणि हे ॲक्यूट अँगल. चला, तर आपण आता पुढच्या भागात बघूया. चला, आता आपण क्लॉकमध्ये पाहूया कुठला अँगल दिसतोय. राईट अँगल.
अँगल, राईट अँगल. acute angle, acute angle, obtuse angle, obtuse angle. चला आपण आता हे बघूया. acute angle, right angle, obtuse angle, obtuse angle, acute angle. चला इथं कॉलम ए राईट अँगल, कॉलम बी ॲक्यूट अँगल आणि कॉलम सी ऑब्ट्यूज अँगल. चला हा अँगल कुठला आहे? हा अँगल राईट अँगल आहे, म्हणजे ए नंबरला टिक करूया. हा कायचा कुठला अँगल आहे? राईट अँगल, म्हणून ह्याला एला टिक करूया आपण. ह्याला राईट अँगल म्हणून ह्याला पण एला टिक. इथं पण राईट अँगल, ह्याला पण इथं टिक. पण इथं ऑब्ट्यूज अँगल आहे, तर इथं पण इथं ऑब्ट्यूज अँगलला सी नंबरला टिक. चला क्लॉक बघूया. ह्या क्लॉकमध्ये कुठला अँगल दिसतोय? ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे सी. खिडकीमध्ये कुठलं दिसतं? विंडोमध्ये ए म्हणजे राईट अँगल. ह्या मगरीच्या तोंडांमध्ये कुठलं दिसतोय? ॲक्यूट अँगल दिसतोय, म्हणून हे बी कॉलम. हे कम्प्युटर ए कॉलम.